नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेपी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। फक्त 5 मिनिट एक टॉपिक खत्म। याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत शेकडा वाढ आणि घट। शेकडा वाढ आणि घट वरचे एक्झाम्पल एमपीएससी च्या एक्झाम मध्ये बऱ्याचदा विचारले जातात। चला तर मग कुठलाही वेळ वाया न जाऊ देता सुरू करूया आजचा व्हिडिओ। पहिला प्रश्न तर बघूया। पहिला प्रश्न, 2024 मध्ये मोबाईल वापरण्याची टक्केवारी 43 वरून 65 झाली, तर त्या तुलनेत किती टक्के वाढ झाली असं आपल्याला विचारले। काय झाले, 2024 मध्ये मोबाईल वापरण्याची टक्केवारी 43 वरून किती झाली आहे, 65, तर शेकडा वाढ किती असेल असं विचारले। मला सांगा आता 43 वरून किती वाढले, 43 म्हणजे 65 मधून 43 गेले, कितीची वाढ झाली, तर ती वाढ झाली आपली 22 ची। बरोबर, कितीवर वाढ झाली, 43 वर। टक्क्यांमध्ये काढायचं आहे आणि गुणीला काय करायचं, फक्त 100। मला सांगा मग आता हे काय येईल, हे जवळजवळ बघा 22 दुने 44, बरोबर, म्हणजे 1/2, 50% वर येईल। बरोबर, तसं आता ऑप्शन बघायचं, 50% जवळजवळ ऑप्शन कोणतं आहे, तर ते आहे 51.16, ही असेल त्याची टक्केवारी। जास्त कॅल्क्युलेशन करायला बसायचं नाही, फक्त ऑप्शन कडे बघायचं आणि आपला आन्सर काढायचं, सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल। पुढचा प्रश्न, जर चौरसाची बाजू 25% वाढवली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल, असा हा प्रश्न आहे। एमपीएससी च्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला होता विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न। चौरसाची बाजू त्यांनी काय केली, 25% वाढवली। बरोबर, 25% म्हणजेच किती होता, आता 25% म्हणजेच 25/100। बरोबर, याला कितीचा भाग जातोय बघा, 25 × 25, 25 × 100। बरोबर, मग मला सांगा आता सुरुवातीला समजून घ्या, चौरसाची बाजू किती असेल, 4। बरोबर, 4 असेल आणि त्याच्यामध्ये बघा आता कितीची वाढ झाली आहे, तर त्याच्यामध्ये एकाची वाढ झाली, म्हणजे 4 आणि 1 किती होणार आहे, 5। बरोबर, आता मला सांगा चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं, बाजूचा वर्ग असतो। बरोबर, चौरसाचं क्षेत्रफळ, मग याचं क्षेत्रफळ काय असेल, या पहिल्या बाजूचा 4चा वर्ग आणि याचं काय असेल, 5चा वर्ग, किती असेल 16, आणि किती असेल हे 5चा वर्ग 25। मग मला सांगा आता अगोदर 16 क्षेत्रफळ होता, आता किती झालं 25, कितीची वाढ झाली, याच्यामध्ये 9ची वाढ झाली, किती वर 16, टक्क्यांमध्ये काढायचंय, गुणीला 100 करा, किती येणार आहे बघा, याला भाग जाईल आता, बघा याला 4चा भाग जातोय, 4 × 16 आणि 25 × 100। बरोबर, आता 9 गुणीला 25 किती येणार आहे, 225 भागीला 4, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर येईल 56.25 टक्क्याची वाढ त्या क्षेत्रफळामध्ये झाली असेल, सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल। पुढचा प्रश्न, एका वस्तूची किंमत सुरुवातीला 20% कमी केली आणि पुन्हा 10% कमी केली, तर त्या वस्तूची किंमत एकूण किती टक्क्याने कमी झाली असेल, असा प्रश्न आहे। मग कसं सॉल्व्ह करणार, बघा सुरुवातीला 20% कमी केली, नंतर 10% कमी केली। बरोबर, 20% म्हणजेच काय होतात, 20/100। बरोबर, 20/100 म्हणजेच किती होणार आहे, हा 0 गेला, हा 0 गेला, भाग जातो येथे 1/5। बरोबर, 20% म्हणजेच किती होतात, 1/5, म्हणजे समजून घ्या वस्तूची किंमत अगोदर 5 होती, आता कमी झाल्यानंतर किती होणार आहे, 5 मधून 1 गेल्यानंतर 4 झाली। बरोबर, नंतर बघा 10% म्हणजेच किती होतात, बरं 10% म्हणजे 1/10 होतात, 10/100 म्हणजे 1/10। बघा आता त्याची किंमत 10 होती, कमी केली, कितीने कमी झाली, 1 ने, किती झाली आता 9 ने। बरोबर, मग यांच्यामध्ये असतो गुणाकार करायचा नेहमी, काय होईल मग 5 गुणिला 10 किती होणार आहे, 50, आणि 4 गुणिला 9 किती होणार आहे, 36। बरोबर, आता बघा अगोदर आता पहिले त्याची वस्तूची किंमत किती होती, 50, आता किती झाली 36, कमी झालं, कितीने कमी झाली, 50 मधून 36 गेले, कितीची कमी झाली, 14, किती वर 50, टक्क्यांमध्ये काढायचंय, गुणीला 100 करा, याला भाग जातोय। बरोबर, कितीचा भाग गेला, याला 2चा, आणि 14 गुणीला 2 किती असेल, 28% कमी त्या वस्तूच्या किमतीमध्ये झाली असेल, सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल। पुढचा प्रश्न, एका आयताचं मोजमाप करताना आयताची बाजू 5% ने वाढवली तर दुसरी बाजू 10% कमी केली, तर आयताच्या क्षेत्रफळ मोजताना झालेली त्रुटीची टक्केवारी आपल्याला विचारली। मग कसं काढणार, बघा काय म्हणतोय तो, पहिली बाजू त्याने 5% वाढवली। बरोबर, मला सांगा 5% म्हणजेच काय, 5% म्हणजे 5/100 म्हणजेच किती येणार आहे ते, बघा याला भाग जाईल, 1/20 येईल। बरोबर, म्हणजेच काय आलं, सुरुवातीला बघा त्याची बाजू 20 होती, बरोबर, आता कितीने वाढवली, बघा एकाने, तर किती झाली आता 21। बरोबर, नंतर पुढे काय म्हणतोय तो, परत त्याची दुसरी बाजू 10% काय केली त्याने
कमी, बरोबर. 10% कमी, 10% म्हणजे 1/10, बरोबर. म्हणजे बघा आता अगोदर 10 होती, आता कमी झाली, कितीची कमी झाली? 1ची. 10 मधून 1 गेल्यानंतर 9, बरोबर. आयताचं क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणिला रुंदी, बरोबर. म्हणजे यांच्यामध्ये काय असेल? गुणाकार. करावर हा गुणाकार किती येणार आहे? 20 गुणिला 10 200, बरोबर. 21 गुणिला 9 म्हणजेच 9, किती होणार आहे? 189, बरोबर. आता कितीची त्रुटी झाली बघा, हे असेल त्याचं ओरिजिनल क्षेत्रफळ आणि हे नंतर कमी आणि अधिक केल्यानंतर आलेलं क्षेत्रफळ. कितीची कमी झाली आता याच्यामध्ये बघा? 200 मधून 189 गेले, 11ची कमी झाली. कितीवर? 200 वर आणि गुणिला 100, बरोबर. मला सांगा आता हे 2 0 गेले, हे 2 0, 11/2 म्हणजेच काय? 5.5% त्रुटी त्या क्षेत्रफळामध्ये झाली असेल. सिंपल. त्याच पद्धतीने मॅथ शिकण्यासाठी तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक सोबत. जय हिंद.